मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं, आपल्यावर एखादं संकट आलं, आपण एखाद्या अडचणीत सापडलो की मग आपण देवाचा धावा सुरू करतो आणि मग देव या जगात आहे की नाही, मी देवाचा एवढा धावा करतोय पण माझं संकट काही दूर होत नाही, अशी तक्रारही करतो. खरं तर आपणही देवाला आपल्यासारखंच व्यवहारी ठरवतो. म्हणजे आपण त्याच्यासाठी 4 गोष्टी केल्या की त्यांनी आपल्यासाठी एक गोष्ट करायची. पण खरं तर ईश्वर असं ज्या शक्तीला म्हटलं जातं, त्या शक्तीला आपल्या काही करण्याने किंवा न करण्याने काय फरक पडत असणार आहे, नाही का? पण हो, हे मात्र खरं आहे की आपण नियमित उपासना केली, नियमित साधना केली तर ती उपासना, ती साधना आपल्या संकट काळात आपल्या उपयोगी पडते. अशाच काही उपायांबद्दल आज या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये ज्या उपासना, साधना किंवा उपाय सांगितले जाणार आहेत ते सगळे ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्राशी संबंधित आहेत. तसंच यातील काही उपाय हे श्री स्वामी समर्थांच्या संबंधात असलेल्या पुस्तकांमधूनही घेण्यात आले आहेत. चला तर मग सुरुवात करूया. तुम्ही एखादं नवीन काम सुरू करणार आहात आणि त्यामध्ये यशप्राप्ती व्हावी अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते नवीन काम सुरू करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थांच्या मठात केशरी, लाल किंवा पिवळा 3 पैकी कुठल्याही एका रंगाचा ध्वज अर्पण करा आणि नंतर तुमच्या कामाला सुरुवात करा. हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे. यामुळे नवीन कामामध्ये यशप्राप्ती होते. त्याचबरोबर आपली नियमित उपासना व्हावी, स्वामींची नियमित सेवा आपल्याकडनं व्हावी, यासाठी श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोटला वर्षातनं किमान एकदा तरी दर्शनाला नक्की जावं. जसं वर्षातनं एकदा कुलदेवीच्या दर्शनाला जावं, तसंच आपण ज्यांना सद्गुरू मानतो त्यांच्या दर्शनालाही वर्षातनं एकदा नक्की जावं. आता जर तुम्ही एखाद्या आर्थिक अडचणीमध्ये असाल, आर्थिक त्रास काही तुम्हाला होत असेल, तर स्वामी कृपेने आर्थिक भरभराट होण्यासाठी 21 गुरुवार स्वामी समर्थांच्या मठात कोणतंही एक धान्य दान करावं. जशी तुमची ऐपत असेल, जसं तुम्हाला झेपेल त्या प्रकारे ते धान्य निवडावं आणि त्यानुसार ते धान्य दान करावं. मनात सतत अस्वस्थता वाटत असेल तर मन प्रसन्न होण्यासाठी दर गुरुवारी आणि पौर्णिमेला स्वामींच्या नावे अष्टगंधाचा टिळा कपाळी लावावा. त्यामुळे मन प्रसन्न होतं. लक्षात घ्या, नियमित साधना उपासना केल्याने आपलं मन प्रसन्न राहतं, सकारात्मक विचार मनात येतात आणि आपल्या आयुष्यातही त्याचा सकारात्मक परिणाम होतो असं म्हटलं जातं. आता जर तुमची एखादी इच्छा असेल, मनोकामना असेल, ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप दिवसांचे प्रयत्न करता आहात पण अजून तुम्हाला तुमची मनोकामना पूर्ण झाल्याचा आनंद मिळाला नाहीये, असं असेल तर तुम्हाला स्वामींच्या आशीर्वादाची गरज आहे आणि त्यासाठी 21 पौर्णिमा स्वामींचा उपवास करून स्वामींचं दर्शन मंदिरात किंवा मठात जाऊन घ्यावं. त्यामुळे मनोकामना पूर्ती होते असं म्हणतात. तुमच्यावर जर अचानक एखादं संकट आलं असेल तर त्या संकटाचं निरसन करण्यासाठी 31 गुरुवार स्वामींच्या मठात 100 ग्राम साखर ठेवावी. त्यामुळे आकस्मिक किंवा अचानक आलेल्या संकटाचं निरसन होतं असं म्हटलं जातं. मित्रांनो, मी मघाशी म्हटलं तसं नियमित केलेली उपासना आपल्याला अनेक लाभ देऊन जाते. दर गुरुवारी गुरु लीलामृताचा 1 अध्याय त्यासाठी वाचावा. हा जर नियम तुमच्या दिनचर्येचा भाग असेल तर तुमच्यावर अचानक जेव्हा संकट येईल तेव्हा तुम्हाला स्वामींच्या कृपेचा अनुभव नक्कीच येतो असं म्हटलं जातं. स्वामी चरित्र सारामृताचाही 1 अध्याय गुरुवारी वाचावा. त्या योगे स्वामी सेवाच घडते. तसंच स्वामी स्तोत्र महात्म्य दर पौर्णिमेला पठण केल्याने देखील लाभ होतो. श्री स्वामी समर्थांची स्तोत्र नित्य पठणात असावीत. त्यामुळे आपलं आणि आपल्या घरातल्यांचं मनही प्रसन्न राहतं असं म्हटलं जातं. तेव्हा एखादं मोठं संकट आपल्यावर येतं आणि आता यातून बाहेर कसं पडायचं हा मार्ग सुचत नाही, निराशा मनामध्ये येते, तेव्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जेवढा जमेल तेवढा करावा. यामुळे सगळ्यात आधी आणखीन नकारात्मक विचार मनात येणं थांबतं आणि स्वामींच्या या मंत्राचा जप केल्याने आपलं मनोबल वाढतं आणि मनोबल वाढलं की स्वामींच्या कृपेने समस्येतून बाहेर पडण्याचा मार्गही मिळतो असं म्हटलं जातं. याच उपायातला आणखीन एक उपाय म्हणजे वडाच्या फांदीला देवारात ठेवून स्वामींच्या नावे या फांदीची पूजा केली जाते. त्यामुळे भरभराट होऊन दीर्घायुष्याची प्राप्ती होते असं म्हणतात. वटवृक्ष म्हणजे वडाचे झाड, जे स्वामी समर्थांना अतिशय प्रिय आहे. स्वामी या वृक्षाखाली नेहमी वास करत असत. त्यामुळे जिथे वटवृक्ष दिसेल तिथे स्वामींचं स्मरण करून वटवृक्षाला वंदन अवश्य करावं. मी मघाशी म्हटलं तसं नामस्मरण हा उत्तम मार्ग तर आहेच कुठल्याही संकटातून बाहेर पडण्याचा. पण संकट आल्यावरच नामस्मरण करायचं, देवाचा धावा करायचा हे काही योग्य नाही.
नियमित साधना उपासना असली पाहिजे आणि त्यासाठी रोज 1 माळ स्वामी समर्थांचे नामस्मरण अवश्य करावे, त्यामुळे मनःशांतीचा लाभ होतो असं म्हणतात. जर तुम्ही स्वामी भक्त आहात, स्वामींची साधना उपासना करत आहात, तर गुरुवारी तुम्ही सात्विक भोजन केलं पाहिजे. गुरुवारी कुठल्याही प्रकारे मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नये, कारण गुरुवार हा स्वामींचा वार आहे आणि या दिवशी स्वामींची उपासना स्वामींची साधना नक्की करावी. तसंच सात्विक आहार घ्यावा. दर गुरुवारी तुम्ही स्वामींना गुळपापडी सुद्धा अर्पण करू शकता, त्यामुळे पीडा निवारण होतं. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास असेल तर दर गुरुवारी न चुकता स्वामींना गुळपापडी अर्पण करा. असं साधारण 1 वर्ष करायला सांगितलं जातं. त्यामुळे कुठल्याही प्रकारची पीडा असू द्या त्यातून मुक्ती मिळते असंही म्हणतात. नियमित साधना उपासनेचाच एक भाग म्हणजे दर गुरुवारी आणि पौर्णिमेला स्वामींची व्यवस्थित पूजा करावी. अगदी पंचोपचारे पूजा स्वामींची दर गुरुवारी आणि पौर्णिमेला करावी. त्यामुळे स्वामी सेवा घडते, आपली नियमित साधना उपासना घडते आणि जेव्हा जेव्हा आपण खचतो किंवा आपला धीर सुटतो आणि आता आपल्या आयुष्यात आपल्याला कोण वाचवणार असा प्रश्न पडतो, तेव्हा नियमित स्वामी उपासना जर आपण करत असू तर स्वामींच्या कृपेचा अनुभव येतो असं अनेक स्वामी भक्तांचं म्हणणं आहे. मित्रांनो, ह्या झाल्या काही उपासना आणि उपाय जे तुम्ही संकट निवारणासाठी करू शकता. पण त्याबरोबर आपलं कर्म शुद्ध ठेवणं महत्वाचं आहे. आपण कुणाला फसवू नये, कुणाशी खोटं बोलू नये. आपलं कामधंदा व्यवसाय करत असताना प्रामाणिकपणा बाळगावा. त्यामुळे आपल्या आयुष्यात संकट येत नाहीत, कारण आपल्या आयुष्यात येणारी संकट ही आपलीच कर्म आपल्यासमोर उभं राहत असतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ती कर्म शुद्ध असतील, आचरण शुद्ध असेल, मनामध्ये कुणाबद्दलही शत्रुभावना कपट नसेल, तर आपल्यावर संकट आलं जरी तरी देवाच्या कृपेने अगदी अलगद वरचेवर आपण त्या संकटातून बाहेर पडतो. कर्माचा सिद्धांत अटळ आहे. केलेल्या कर्मातनं सुटका होणं शक्यच नाही असं अनेक धर्मग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. म्हणूनच स्वामी सेवा उपासना किंवा जे कोणी तुमचे इष्टदेव असतील त्या इष्टदेवाची साधना उपासना नियमित करावी आणि त्याबरोबरीने आपलं कर्म शुद्ध ठेवावं, आचरण विचार शुद्ध ठेवावे. आपल्याला जग कसं वागतंय हे बघण्यापेक्षा आपण कसे वागतो आहोत हे पाहावं. आपण नेहमी काही जरी झालं तरी इतरांकडे बोटं दाखवून मोकळे होतो, पण यामध्ये आपली काय चूक होती याचा विचार आपण करत नाही. आपले कर्म, आपले विचार यावर आपण अगदी सावधगिरीने नजर ठेवली पाहिजे. कारण काम, क्रोध, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंमध्ये अडकून माणूस त्याच्या नकळत अनेक चुकीची कर्म, चुकीचे विचार करून बसतो आणि त्याचा परिणाम त्याला आयुष्यात भोगायला लागतो. म्हणून जास्तीत जास्त स्वामी सेवा करावी, जेणेकरून स्वामींच्या कृपेने आपल्याला सद्बुद्धी मिळेल आणि आपल्याकडून कुठलीही वाईट कर्म होणार नाही. श्री स्वामी समर्थ.